ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज मला विशेष आनंद झालेला आहे की माझ्या कवितेचं, या कविता म्हणजे व्हिडिओचं 20 शतक झालेलं आहे. यूट्यूब चॅनलवर होतं. या चॅनलवरतीच माझे 200 व्हिडिओ आज पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळे माझा जो आनंद आहे आणि त्या आनंदाचा क्षणी मी गणपतीचं नामस्मरण करतो. गणपतीचं नामस्मरण करण्याचा मुख्य हेतू असा की ज्या बाप्पानी मला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आणलं, प्रत्यक्ष आणलं असंच म्हणायला येईल. मी सहज यूट्यूब चॅनल बघतो, त्यात देवदर्शनमध्ये बाप्पाचं दर्शनाचं म्हणजे आपलं प्रभादेवीचं दर्शन हे चालू होतं प्रोग्राम. मी म्हटलं बघतो आहे, इतक्यात चालू झाली माझी तिकडे नजर गेली तर आपण पण मेंबर व्हा अशा त्याचं त्या उल्लेख होता काही. मी आपलं क्लिक केलं, पुन्हा आलं ना तुमचं नाव द्या, पुन्हा आलं तुमचं फोटो द्या, पुन्हा आलं असं करत करत क्लिक करत गेलो. आणि तुम्हाला काय सांगू, मला काही माहीत नव्हतं याच्याबद्दल. आणि ते अचानक ते सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि यूट्यूब चॅनलमध्ये माझी कविता आली, गाणं आलं. अरे म्हटलं हे काय कमाल देवा. आणि सुरुवातीचं गाणंसुद्धा गणपती बाप्पाचं असं म्हणत जे आता 200 म्हणजे 20 शतक व्हिडिओ झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे 15,000 व्ह्यूज, म्हणजे 15,000. आणि हे सातत्याच्या काळात माझ्या दृष्टीकोनातून भरपूर झाले. आणि मला कोणत्याही प्रकारचे काही त्रास झालेला नाही. कोणत्याही प्रत्येक गोष्टी मला आनंदच होत गेला. आणि विशेष म्हणजे काय, हे ज्या बाप्पाची कृपा मला वाटलं की या 60 उलटलेलं माझं वय 60 उलटलेलं आहे आणि 60 उलटलेली आहे. आणि या कविता लिहितामध्ये मी उत्सुक आहे, पण मला आनंद होतो. मी वयाकडे कला अशी ज्याला कला आहे, कोणालाही सांगतो मी, ज्याला कला आहे त्यांनी वयाकडे बघू नका ना. तुमची कला आहे तर लोकांना दाखवा, तुमच्या कलेमध्ये रममाण व्हा, आनंद लुटा. मग वय करून काय करत बसले तो, काय तर प्रगती करा ना. आपल्या वयाचा अनुभव आहे जो, त्याचा अनुभव लोकांना द्या. कोणाचा तरी एक अप्रत्यक्ष द्या. काहीतरी फायदा होत असेल तर आपण करा ना. माझं वय झालं कारण काय अर्थ आहे काय. अरे वय झालं, संकट येणार, हे येणार, सगळं चालूच असतं. एक असं आता माझं एक उदाहरण घ्या ना. समोर मी तुम्हाला बसलो आहे, समोर सांगतोय की माझ्यावर पण प्रसंग आले. मी आता आत्म्याच्या काळात मी 2 हॉस्पिटलमध्ये पण होतो. किडनी स्टोन झाला, किडनीचा प्रॉब्लेम झाला होता. काही ते पण तरी मी कविता लिहिण्याचं सोडलं नव्हतं. लुंगी जसं आपलं कविता लिहित बसवतो, कविता वाचत होतो, व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ तुम्हाला कोणाही कळणार नाही की मी पेशंट होतो. पण आता मला काय तोही एक आठवण आहे म्हणून तुम्हाला सांगितली. बरं जाऊ दे, हा विशेष महत्त्वाचा नाही आहे. पण विशेष महत्त्वाचा असा आहे की देवाची कृपा कशी होते आणि आपण कोणत्या मार्गाने जायचं. आपल्या अंगात मार्ग एकच सांगणं आहे की जे अंगात कोणती कला असेल त्याची प्रगती होऊ दे, आपल्या कलेचं ज्ञान दुसऱ्याला मिळू दे. आता हे कविता मला सुचत गेल्या आहेत. मी आज 10 वर्ष कविता लिहितो, पण यूट्यूब चॅनलशी संबंध आता आला आणि तो अशा प्रकारे आला. तर नमस्कार, मी आता एक 20 शतक झालेलं आहे आणि त्याच्यावरती त्या आधारावर सुद्धा एक कविता लिहितो. त्या विषयावरती सुद्धा कविता लिहिते. व्हिडिओचे यूट्यूबवर 20 शतकं. कृपा बाप्पाची झाले अष्टविनायक, कृपा बाप्पाची अष्टविनायक. बाप्पाने स्फूर्ती दिली अचानक, बाप्पाने स्फूर्ती दिली अचानक. बाप्पानी 15,000 पाहती प्रेक्षक, 15,000 पाहती प्रेक्षक. सबस्क्रायबर झाले नाही शतक, सबस्क्रायबर झाले नाही शतक. कुणाला कुठेतरी लागतो ना ब्रेक, कुणाला कुठेतरी लागतो ना ब्रेक. नाही कधी झाली माझी चूक, नाही कधी झाली माझी चूक. समाधान वाचक माझे उत्सुक, समाधान वाचक माझे उत्सुक. 15 ऑगस्ट आठवणीत, 15 ऑगस्ट आठवणीत दिनांक. काही महिन्यात
काही महिन्यात झाले माझे द्विशतक. बाप्पा गणया झालो मी नतमस्तक. बाप्पा गणया झालो रे मी नतमस्तक. आम्ही कवी गायक वाचक लेखक. ओम गम गणपते नमः. यो ओम गम